निफाडचे आमदार दिलीप बनकरांच्या पुतण्याप्रेमी बैलगाडा शर्यतीने अखेर एका ज्येष्ठ नागरिकाचा बळी घेतलाच। बैलगाडा शर्यतीतील तालुक्यातून दुसरा बळी। नांदुर्डीप्रमाणेच पोलीस प्रशासन आयोजकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करणार का, की सत्ताधारी आमदारांच्या दबावातून प्रकरण दाबून टाकणार? नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात नांदुर्डी येथे भरधाव टांगा अंगावरून गेल्याने रामनाथ शिंदे या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आमदार दिलीप बनकर यांचे पुतणे गणेश बनकर यांच्या 22 मे रोजीच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य बैलगाडा शर्यत भरवण्यात आल्या होत्या। या शर्यतीचे नीट नियोजन केलेले नसल्याने शिरवाडे वनी येथील एका ज्येष्ठ नागरिकाच्या डोळ्याला बैलाच्या शिंगाचा जबरदस्त मार बसल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे। आमदार दिलीप बनकर यांच्या पुतण्याच्या बैलगाडा शर्यत प्रेमामुळे अखेर एका ज्येष्ठ नागरिकाचा बळी घेतला आहे। निफाड प्रांत कार्यालयाने अटी शर्तीला अधीन राहून आयोजकांना परवानगी दिली होती। अटी शर्तींचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे आदेश होते। त्यामुळे शर्यती दरम्यान सदरची घटना घडली असून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे। त्यामुळे शर्यत भरवणाऱ्या आयोजकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार का, की सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने सदर प्रकरण दाबून टाकले जाणार, असा प्रश्न उपस्थित होतो। आमदार दिलीप बनकर यांचे पुतणे गणेश बनकर यांच्या 22 मे रोजीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पिंपळगावच्या मार्केट रोडवरील पटांगणावर बैलगाडा शर्यत भरवण्यात आल्या होत्या। 850हून अधिक बैलगाडाची या स्पर्धेत नोंद झाली होती। शर्यती बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी झाली होती। शिरवाडे वनी येथील शिवाजी त्र्यंबक निफाडे हे शर्यती बघण्यासाठी आले होते। शर्यती बघत असतानाच दुपारी 4:30च्या दरम्यान एक बैल त्यांच्या अंगावरून आल्याने बैलाच्या शिंगाचा जोरदार फटका त्यांच्या डाव्या डोळ्याला बसला। अपघातात मोठा रक्तस्राव झाला। तात्काळ त्यांना पिंपळगावच्या राधाकृष्ण हॉस्पिटल येथे दाखल करून उपचार सुरू केले, परंतु प्रकृती अधिक गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी नाशिकच्या नारायणी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले। मात्र तेथे उपचारादरम्यान 30 मे रोजी त्यांची प्राणज्योत मालवली। याबाबतची अधिक माहिती नारायणी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शीतल जैन यांनी 9 जून रोजी सर्व संबंधित कागदपत्रांसह पिंपळगाव पोलीस ठाण्याकडे टपालाद्वारे पाठवली आहे। त्यानुसार पिंपळगाव पोलिसांनी मृत्यू रजिस्टर क्रमांक 37/2026 अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 194 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। सदरच्या बैलगाडा शर्यतीस परवानगी देणारे निफाडचे प्रांत शशिकांत मंगरुळे यांच्याशी निफाड टाइमचे संपादक सुरेश आयरे यांनी संवाद साधला असता सदर घटनेबाबत बैलगाडा शर्यत भरवणाऱ्या आयोजकांवर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। त्यामुळे आता या शर्यती प्रकरणी आयोजकांवर खरंच गुन्हे दाखल होणार, की सत्ताधारी पक्षांचे आमदार आयोजकांच्या पाठीशी असल्याने प्रकरण दाबले जाणार, हे लवकरच समजणार आहे।